हा दही वडा बघा ना, इतका मऊ झालाय की चमच्याने हा इझिली कट होतो. पण तुम्हाला माहिती आहे का, बहुतेक लोक इथं एक मोठी चूक करतात आणि म्हणून त्यांचे वडे कडक होतात. तर आज या व्हिडिओत आपण बघणार आहोत डाळ किती वेळ भिजवायची, बॅटर कसं फेटायचं आणि एक सिक्रेट टेस्ट ज्यामुळे वडे स्पॉन्जी होतात आणि तोंडात टाकताच विरघळतात. त्यासोबतच आपण गोड दही, आंबट चटणी, गोड चटणी पण बनवणार आहोत. तर एकही स्टेप स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर आता या रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 1 कप बिना सालीची उडीद डाळ घेतली आहे. तर याऐवजी तुम्ही इथे अख्खी बिना सालीची उडीद डाळ पण वापरू शकता. आता ही उडीद डाळ आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे. बऱ्याच वेळा डाळीवर व्हाईट पावडर सारखं कोटिंग असतं, तर ही डाळ 3 ते 4 वेळा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. धुतल्यामुळे ही पावडर निघून जाते. डाळ स्वच्छ धुवून झाली की आता डाळ पूर्णपणे बुडेल एवढं पाणी यात घालायचंय. डाळीत पाणी जास्त शोषलं जातं म्हणून पाणी जरा जास्तच घाला. आता झाकण ठेवून 4 ते 5 तासांसाठी ही डाळ भिजत ठेवा. इथेच आता बरेच जण चूक करतात. डाळ कमी वेळ भिजवली तर वडे कडक होतात, सॉफ्ट आणि जाळीदार होत नाही. 4 ते 5 तासांनंतर डाळ बघा मस्त अशी भिजलीये. नखाने जर तुम्ही दाबलं तर डाळीचे लगेच तुकडे होतात. आता एक मिक्सर जार घ्यायचंय. ही डाळ आता यात आपल्याला घालून 2 ते 3 बॅचेसमध्ये डाळ वाटून घ्यायची. डाळीतलं पाणी पूर्ण नितळून घ्यायचंय. खूप पाणी नाही घ्यायचं यात. त्यासाठी मी इथे अशा चमच्याचा वापर केलाय ज्यामुळे डाळ वर राहते आणि पाणी खाली निघून जातं. मिक्सरला डाळ फिरवताना जर गरज वाटलीच तरच तुम्ही थोडंसं 2 चमचे इतकं पाणी घाला. एक बॅच इथे मी वाटून घेतली, हातात घेऊन दाखवते. तर बॅटरचं टेक्स्चर आपल्याला असं हवंय. तर बॅटर खूप पातळ व्हायला नको, ते हलकं फ्लफी आणि जाडसर असं असावं. प्रत्येक बॅचला 2-2 चमचे पाणी वापरून 3 बॅचेसमध्ये ही डाळ इथे मी वाटून घेतलीये. आता ही डाळ वाटून झाली की आपल्याला एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायची आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाची सिक्रेट स्टेप. ही स्टेप तुम्ही मिस करू नका, नाहीतर वडे हे सॉफ्ट जाळीदार होणार नाही. तर हे बॅटर आता सतत 4 ते 5 मिनिटांसाठी एकाच दिशेने फेटून घ्यायचंय. एकसारखं एकाच दिशेने फेटल्यामुळं हे बॅटर छान हलकं होतं, यात हवा भरली जाते आणि परिणामी आपले वडे हे छान सॉफ्ट असे जाळीदार होतात. तर आता हे बॅटर हलकं झालंय, हे कसं ओळखायचं, तर त्यासाठी एक सिक्रेट टेस्ट करायची आहे. तर एका वाटीत इथे मी पाणी घेतलंय. आता थोडंसं बॅटर या पाण्यात घालायचंय. जर ते आता पाण्यावर तरंगलं तर समजायचं की आपलं बॅटर हे परफेक्ट झालंय, छान हलकं देखील झालंय. तर यानंतर यामध्ये पहिल्यांदा जिरे घालायचे, यामुळे छान वड्यांना टेस्ट येते. नंतर किसलेलं आलं घातलंय. तर आता आवडीनुसार जसं तुम्हाला तिखट हवं असेल तशी बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची. यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालायची आहे. नंतर चवीपुरतं मीठ घातलं. आता हे सर्व घातल्यामुळं असेच वडे आपण तळलेले खाऊ शकतो आणि हवं असेल तर फक्त चवीपुरतं मीठच घालून तुम्ही हे वडे बनवू शकता. प्लेन वड्यांपेक्षा जिरं, हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं घातलेलं जे वडे आपण बनवतो ते खायला एकदम भारी लागतात आणि टेस्टही छान लागते. आता हे सर्व घातल्यानंतर परत एकदा हे छान मिक्स करून घ्यायचंय आणि छान ह्या पिठाला परत फेटून घ्यायचंय, म्हणजे परत हे थोडंसं हलकं होतं. पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता ना, जास्त घट्ट आहे ना जास्त पातळ आहे. तर आता लगेचच कढईमध्ये तेल आपल्याला गरम करायला ठेवायचंय. तर तेल इथे गरम करताना मीडियमच फ्लेमवर गरम करायचंय. तेल खूप जास्त गरम करायचं नाही, नाहीतर वडे हे बाहेरून लाल दिसतो पण आतून कच्चा राहतो. तर हाताला आता पाणी लावायचं म्हणजे पीठ चिकटत नाही आणि हलक्या हाताने वड्याचा आकार द्यायचा आणि अशा प्रकारे एक एक करत हे वडे गरम तेलामध्ये सोडून घ्यायचे. कढईमध्ये जेवढे वडे बसतील तेवढे यात सोडून घ्यायचे. आता तेलामध्ये जरा वेळ यांना सेट होऊ द्यायचंय. थोड्या वेळानंतर उलट पलट करून घ्यायचंय आणि छान असा गोल्डन सोनेरी रंग येईपर्यंत या वड्यांना तळून घ्यायचंय. तर वडे तळत असताना त्यांना एकसारखं हलवत राहायचंय. आणि एक महत्त्वाची टिप म्हणजे इथे गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे. गॅसची फ्लेम कुठेही आपल्याला वाढवायची नाही. 1-2 ते 3 मिनिट छान तळल्यानंतर मस्त गोल्डन सोनेरी रंग आला आहे. आता हे वडे आपण बाहेर काढून घेऊया. तर 2 ते 3 बॅचेसमध्ये हे संपूर्ण वडे आपण तळून घेतले आणि काढून घेतले. आता एका भांड्यामध्ये कोमट पाणी घ्यायचं, यात थोडंसं मीठ आणि थोडासा हिंग घालायचा आणि हे छान आता यात मिक्स करून घ्यायचंय. मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये संपूर्ण जे तळलेले वडे आहेत यात थोडे थोडे करून घालायचे आहेत. ही पण एक आता महत्त्वाची स्टेप आहे. असे वडे पाण्यात भिजवल्यामुळे ते छान सॉफ्ट राहतात, खूप जास्त कडक होत नाही. आता चमच्याने हे वडे व्यवस्थित हलवून घ्यायचे आणि नंतर याच्यावर झाकण ठेवायचं आणि 10 मिनिट भिजू द्यायचे.
वडे तर आपले छान भिजतायत, तोपर्यंत आता आपण गोड दही बनवतोय. तर गोड दही बनवण्यासाठी एका बाउलवर आपण चाळणी ठेवली आहे. आता या चाळणीमध्ये 2 कप ताजं दही घातलंय. थोडंसं कमी आंबट इथं दही आपण वापरलंय. तर आता हे दही आपल्याला चमच्याने यातून गाळून घ्यायचंय. यामुळे काय होतं की दह्यामध्ये अजिबात गाठी राहत नाही, एकदम स्मूथ मऊ असं आपलं दही तयार होतं. तर यात आता चवीनुसार साखर घाला. जसं तुम्हाला गोड हवंय त्या प्रमाणात साखर घाला आणि ही साखर आता दह्यात छान मिक्स करा. दही जर खूप घट्ट असेल तर थोडंसं यात पाणी किंवा दूध घाला. गोड दही तयार आहे. आंबट गोड चटणी बनवण्यासाठी इथे मी भिजवलेली चिंच, गूळ, काळी मिरी पावडर, गरम मसाला, लाल मिरची पावडर, चाट मसाला घेतलाय. तर गॅसवर आता एक भांडं ठेवलं. आता या भांड्यामध्ये भिजवलेली सर्व चिंच घालायची. यामध्ये अजून लागले तर थोडंसं पाणी घालायचं. मिनिटभर हे पाण्यासोबत मिक्स करून घ्यायचंय आणि लो गॅसवर याला उकळी काढून घ्यायची. आता उकळलं की यात किसलेला गूळ घालायचा आहे. गूळ किसून घातल्यामुळे यामध्ये लवकर विरघळला जातो. मंद गॅसवर 8 ते 10 मिनिटांसाठी छान हे घट्ट होईपर्यंत याला उकळवून घ्यायचंय. उकळी आल्यानंतर बघा हे थोडंसं घट्ट झालंय. आता गॅस बंद करायचा आणि जरा वेळ याला थंड करून घ्यायचंय. एक 10-15 मिनिट आपण बाहेर काढून ठेवलं होतं आणि आता हे पाणी पूर्णपणे थंड झालंय. तर आता एक बाउल घेतला. या बाउलवर चाळणी ठेवायची आणि या चाळणीवर आता हे गुळाचं पाणी घालायचं आणि चमच्याने याला स्मॅश करायचंय. चमच्याने स्मॅश केल्यामुळे काय होतं, चिंचेचा कोळ खाली जातो आणि मस्त एकसारखी चटणी आपल्याला खाली मिळते. तर 2-3 वेळा असं थोडं थोडं पाणी घालून हे आपल्याला स्मॅश करून घ्यायचंय. इथे आता आंबट गोड चिंच गुळाचं पाणी आपलं तयार झालं. यात आता फ्लेवरसाठी आपण काही सुके मसाले घालतोय. तर पहिल्यांदा चाट मसाला घातला, लाल मिरची पावडर, गरम मसाला, यानंतर काळी मिरी पावडर घालायची आहे. यानंतर थोडंसं काळं मीठ घातलंय आणि साधं मीठ पण घातलंय. आता हे सर्व मसाले घातल्यानंतर या पाण्यामध्ये हे सर्व एकसारखं हलवत आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. तर इथे आपली आंबट गोड अशी चिंच गुळाची चटणी दहीवड्यांसाठी तयार झाली आहे. आता दहीवड्यांसाठी लागणारी हिरवी चटणी बनवतोय. त्यासाठी मिक्सर जार घेतलं. यात पहिल्यांदा फुटाण्याची डाळ घातली, आवडीनुसार हिरवी मिरची, आल्याचे तुकडे, कोथिंबीर घातली आणि चवीपुरतं यात मीठ घातलं. नंतर यामध्ये काही बर्फाचे तुकडे घातले. यामुळे चटणीचा हिरवा रंग टिकून राहतो. हे आता मिक्सरला छान फिरवून घेतलंय. तर तुम्ही बघू शकता चटणी इथे तयार झालीये. छान मस्त असा हिरवा रंग आलाय. आता ही चटणी परत एका बाउलमध्ये काढून घ्यायची. तोपर्यंत वडे आपले छान भिजले. आता हलक्या हाताने या वड्यातलं पाणी दाबून आपल्याला काढायचंय. खूप दाबू नका, नाहीतर यांचा शेप बिघडला जातो आणि वडा पण इथे तुटला जातो. तर ही स्टेप आपल्याला बिलकुल स्किप करायची नाही. यामुळे वडे आतून मऊ आणि ज्युसी होतात. तर इथे आता चटपटीत अशी चिंचगुळाची आंबट चटणी तयार झाली. त्यासोबतच थंडगार असं घट्ट गोड दही पण आपण तयार करून घेतलंय. यानंतर तिखट अशी हिरवी चटणी पण आपण बनवली आहे. त्यासोबतच वडे पण आपले तयार झाले आणि छान हे भिजले देखील आहे. तर आता प्लेटिंगसाठी प्लेटमध्ये जेवढे हवे किंवा जेवढे बसतील तेवढे वडे एक एक करून ठेवून द्यायचे. नंतर यावर मस्त असं घट्टसर गोड दही घालायचं. जरा वेळ हे दही मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं. छान हे थंड झालंय. नंतर यावर चिंच गुळाची गोड चटणी घालून घ्यायची. मस्त लालसर असा चटणीला कलर आलाय आणि घट्ट पण झालीये. यानंतर यावर हिरवी चटणी थोडी थोडी करत घालायची. तर बर्फ घातल्यामुळे चटणीचा हिरवा रंग असाच राहील. शेवटी चटपटीतपणा येण्यासाठी यावर छान चाट मसाला पेरून घ्यायचा आहे. नंतर यावर आपल्याला बारीक शेव घालायची आहे. तर इथे तुम्ही डाळिंबही यावर घालू शकता. प्लेटमध्ये इथे छान पांढरा, लाल आणि हिरव्या रंगाचा मस्त कॉन्ट्रास्ट तयार झालाय. बघायला पण हे खूप टेम्पटिंग वाटतंय. बघा हा दहीवडा किती छान सॉफ्ट झालाय. चमच्याने हा इझिली कट होतोय. तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि पुढची रेसिपी तुम्हाला कुठली बघायला आवडेल हे कमेंट करा.